रामकृष्ण हरी. मी गजानन महाराज टोंपे सायखेडकर. हे श्रीकृष्ण मंदिर चिकनी देवस्थान चिकनी आहे आणि भगवंताची खूप सुंदर अशी श्रीमूर्ती आहे. सुवर्ण कसोट दगडाची श्रीमूर्ती आहे. 9 फूट शिळा आहे, 4.5 फूट खाली जमिनीमध्ये आणि 4.5 फूट अशी उंच आहे. हे भगवंताचं कालियामर्दन करत असताना भगवंताची मुरली मनोहर श्रीमूर्ती आहे. हे कालिया नागाच्या 2 पत्नी आणि मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन हे भगवंताचा अंशाश आवेश कला पूर्ण आणि पूर्णतम अशा भगवंताच्या श्रीमूर्ती आहे. हे बलराम, हे श्रीराम आणि हे परशुराम, श्रीराम, बलराम, बौद्ध आणि कलिकी हे भगवंताचे दशावतार आहे. मुख्य दशावतार तसे भगवंताचे 24 अवतार आहे, पण इथं दशावतार दर्शवलेले आहे. हे सरस्वती आहे माता आहे आणि हे श्री गणेश आहे. भगवंताच्या आणि आईसाहेबांची श्रीमूर्ती आहे. इथे भगवंताचे त्रिदेवाचे सुंदर असे छोटे छोटे मंदिर आहे. हे ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेव वृद्धावस्थेमध्ये आहे. ब्रह्मास्त्र, त्यांचं वेद, जपमाळ, कमंडलू आणि त्यांचं वाहन असं ब्रह्मदेवाची सुंदर अशी श्रीमूर्ती या मंदिरामध्ये दर्शवलेली आहे. येथे भगवंताची श्री नारायणाची श्रीमूर्ती आहे. हे नारायणाचे गदा पद्म पुष्पचक्र हे नारायणाची श्रीमूर्ती या मंदिरामध्ये दर्शवलेली आहे. आणि भगवंताच्या डाव्या बाजूला महादेवाची श्रीमूर्ती आहे. हे महादेवाचा आपलं पशुपास्त्र किंवा त्रिशूल आपण म्हणतो, नागदेवता, जपमाळ, कमंडलू आणि नंदीराज इथे विराजमान अशी महादेवाची श्रीमूर्ती आहे. या मूर्तीचं असं वैशिष्ट्य आहे की तिन्ही देव एका मूर्तीमध्ये स्थापित आहे. भगवंताचे मुकुटधारी असे गोवर्धन आपण मुरली मनोहर अशी श्रीमूर्ती आहे. भगवंताचे जे भक्त आहे त्यांचा भाव जो आहे तर त्या भावनेनं जर आपण भगवंताकडे पाहू जातो म्हटलं की भगवंताची श्रीमूर्ती सकाळी हे सात्विक भाव असते, दुपारी भाव बदलते आणि सायंकाळी हरिपाठाच्या वेळेसुद्धा या श्रीमूर्तीचे भाव बदलत असतात. असे हे श्रीमूर्ती आहे. भगवंताचा हा जो टोप आहे तर या टोपाच्या या बाजून जर एखादा धागा घातला तर या बाजून निघते. एवढे आतमध्ये पोकळ असलेला हा टोप आहे की मानव हा टोप, मनुष्य हा टोप अशा पद्धतीचा बनू शकत नाही किंवा त्यावेळेस असे कोणते शस्त्र नसेल की असं बनू शकत. हे गदा, शंख, हे देवी देवता, इथे गरुड देवता आहे, त्यांच्या हातातला हा खडक आहे. इथं पद्मदेवता आहे, इंद्र देवता आहे, भगवंताची सेविका आहे आणि भगवंत हे कमळावरती विराजमान आहे. नागदेवतावरती त्यांचा एक पाय आहे. मुरली मनोहर मूर्ती आहे. हे वेद आहे, 4 वेद. भगवंताच्या पायाखाली 4 वेद आहे. आणि इकडे गोमाता आहे, पद्मदेव आहे, इकडे सुद्धा गोमाता आहे. अशी भगवंताची श्रीमूर्ती आहे. भगवंत आता त्यांच्या वस्त्रामध्ये विराजमान आहे, पण जेव्हा सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती पुजारी पूजा करण्याकरता येतं तेव्हा हे श्रीमूर्ती पाहण्याची एक विशेष मजा येते. कारण भगवंताचं खरं स्वरूप कसं असेल तर निश्चित सांगता येईल की भगवंताचं खरं स्वरूप या श्रीमूर्तीकडे पाहिल्यानंतर सांगता येईल की भगवंत असेल तर असेच असेल. अशी हे स्वयंभू श्रीमूर्ती चिकनी, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ या गावामध्ये विराजमान आहे. हे पुरातन मंदिर आहे, काय आजकालचं मंदिर नाही. याला मोगलाचा इतिहास सुद्धा या मंदिराला आहे, पण काही कारणास्तव खेडेगावामध्ये असल्यामुळं हे मंदिर थोडं दुर्लक्षित झालं. पण मोगलाच्या काळामध्ये या मंदिराला 700 ते 800 एकर जमीन हे मोगलांनी दिली होती असा सुद्धा आख्यायिका किंवा असा सुद्धा इतिहास या गावचा आहे. या गावामध्ये जहागीरदारी होती असं सुद्धा सांगण्यात येते. याच गावामध्ये एक महादेवाचं मंदिर आहे. बाबा इकडे महादेवाचं मंदिर आहे, फार सुंदर श्रीमूर्ती आहे. जा तुम्ही. हे हेमाडपंथी आहे, हे हेमाडपंथी आहे. आज ते फोडलं नाही, झाली दूर देशात थोडीशी, पण आजही ते काही हातात उभा आहे.